अगं काय झालं? किती वेळा सांगू यांना माझ्या भांड्यांना हात लावत जाऊ नका, तरी ते ऐकत नाही. अगं काय झालं? का ओरडतेस? तुमच्या आईला मी किती वेळा सांगू माझ्या वस्तूंना हात लावत जाऊ नका, तरी ते ऐकत नाही. अक्षरशः मला सर्व गोष्टींचा आता वैताग येऊ लागलाय. अरे बाबू, मी तर फक्त किचनमधला पसारा साफ केला रे. त्यात काय झालं? अजून माझे डोळे चांगले आहेत आणि एवढी पण मी वाईट नाही रे भांडी घासत. तिला पटतच नाही तर मी तरी काय करू? हे मात्र बरोबर जमतं बोलायला. आणि तो पसारा पडला तर पडू द्यायचा ना. त्या पसाऱ्याचा ह्यांना काय? माझं घर, माझी भांडी मी कशी ठेवीन? अगं पण मी समजावतो ना तिला. तू नको ना डोक्याला त्रास करून घेऊ. जाऊ दे ना आई, तू कशाला तिच्यामध्ये जातेस का? अरे हो रे बाबा, चुकी झाली माझी. नाही तुझ्या बायकोला त्रास देणार. आज हे असते तर आम्ही कशाला तुझ्या संसारात राहिलो असतो, गावीत जाऊन राहिलो असतो. आणि तसंही माझं आता कोण आहे रे तुझ्याशिवाय? असं नाही का आई, तू फक्त आराम कर, काम वगैरे करू नकोस. तसे तिला नाही आवडत आई. तर तुला माहिती आहे ना ती लहानपणापासून कशी राहिली आहे, तरी ती माझ्यासोबत राहते ना. हो रे बाबू, माहिती आहे सर्व मला. अगं पण आयुषला पण सांभाळायला लागतं आणि पुन्हा घरचं पण बघावं लागतं. समजून घे ना आई. अरे म्हणूनच मी तिचा त्रास कमी करायचा प्रयत्न करत होते रे. आजी आजी आपण खाली खेळायला जाऊया का? आई तू याला घेऊन जा खालती आणि हा विषय सोड. हो रे बाबा, जाते. चल रे आयुष, चल जाऊ आपण खेळायला. रागवली आहेस का? अगं सोडून दे ना, मी आईवरची माफी मागतो बस. आपण काय स्वप्न बघितले होते? आपल्या राजा राणीचा संसार, त्यात दुसरं कोणी नको. इथे जाऊया फिरायला, तिथे जाऊया, हे सगळं स्वप्न दाखवून मी माझा ऐशोआराम सोडून आले. हे असं बघायला? तरी माझी मम्मी आपल्या प्रेमाला नाकार देत होती. तिची कशी समजूत काढली आहे ना, ते माझं मलाच माहितीये. अगं सर्व मान्य आहे मला, मी तरी काय करू? बाबा गेल्यावर तिचा तरी कोण आहे? मीच ना. पण मी काय करू त्याला? अगं पण मी तरी काय करू? कुठे ठेवू तिला माझ्याशिवाय? हॅलो हॅलो. हा बोल मम्मा. अगं तुझा आवाज का असा येतोय? तुला बरं नाहीये का? कोणी काही बोललं आहे का तुला? नाही ग मम्मा, सहज. ते नेहमीच आहे. तरी मी तुला सांगत होते, ऐकलं नाहीस ना माझं कधी? जाऊ दे ग मम्मा, तू का फोन केलास ते सांग. अगं निशा, मी तुझ्या एरियात म्हणजे माझ्या फ्रेंडकडे येणार आहे. तर म्हणलं उद्या तुझ्या घरी येऊन जाईल. आता तर उद्या नक्कीच येईल. हा ये मम्मी, जेवायलाच ये, मी वाट बघते. अरे वा, उद्या मम्मी येणार आहेत का? हो.
आयुष चल, उशीर झालाय, चल लवकर. हा घे तुझा डब्बा. आयुष नीट जा रे शाळेत. बाय बाय आजी. अहो याला शाळेत नीट सोडा. हां चल बाय. येतो काय? अरे बाबू, ऐकलंस का? अरे येताना माझी औषधं आणशील का? हो आई, 1-2 दिवसात माझा पगार होईल तर मी नक्की आणतो. आज माझी मम्मी येणार आहे, माहिती आहे ना? येताना मार्केटला जाऊन या. ठीक आहे सर. मम्मी आली वाटतं. बेबी कशी आहेस? मी मस्त, तू कशी आहेस? मी पण छान. बस ना. हा. मम्मी बस ना, मी तुझ्यासाठी ज्यूस आणते. हा हा. गोडगोले ताई, कशा आहात तुम्ही? मी तर बरी आहे, पण तुमची तब्येत काय बोलते? मम्मी हे घे ज्यूस. हा हा. अगं किती उकडतंय ग तुमच्या घरामध्ये. एसी वगैरे लावून घ्यायचा ना. मला तर बाबा एसी शिवाय बिलकुल जमत नाही. अगं मम्मी इथे कशाला बसतेस, चल ना आत लावला एसी. चल चल. बस मम्मा. अगं काय झालं? अशी तू नाराज नाराज का आहेस? काही नाही ग मम्मा, कंटाळा आलाय मला. अगं तू गप्पच बस. आता तर काय बोलूच नकोस. माझं ऐकलं नाहीस ना, आता तुला असंच वाटणार. एकुलती एक मुलगी म्हणून मी पण होकार दिला, नाहीतर मला हे अजिबात आवडलेलं नाही. अगं मम्मा सोड ना, झालं ते झालं, आता पुढे काय करू ते सांग. अगं अजूनही वेळ गेलेली नाही. फक्त मी सांगेल तुला तुझं करावं लागेल. अगं हे सगळं कोणामुळे होतंय? तुझी ती म्हातारी सासू, तिला का नाही तुम्ही कुठे पाठवून देत, म्हणजे तू तुझ्या आयुष्यामध्ये प्रेमाने राहू शकशील. पण मी काय करू, तिला कसं बाहेर काढीन? अगं बरेच मार्ग आहेत. अगं आपली ती सोनिया, तिची सासू, ती आश्रमात वगैरे राहते ना, तिला पण त्रास नाही आणि सोनिया पण आनंदात आहे. अगं तुमच्या त्या एरियात आहे ना आश्रम, द्यायचं ना तिला तिथे पाठवून. कशी मी तुला ठेवली होती आणि बघ कशी झाली आहेस. अगं मम्मा आपण साहिलला कसं समजवू, तिचं साहिलशिवाय कोणी नाही ग. मी बोलते ना साहिलशी, तुला नसेल जमत ना तर मला सांग. कसं नाही ऐकत तेच मी बघते बायकोचं. अगं नको नको, मीच साहिलला सांगते, आणि तसंही तो माझं ऐकतो, हे पण ऐकेल. मम्मा हे घे सोड. राहू दे. चल ग बाई, मी पण निघते. मला पण खूप उशीर झालाय. तुझे डॅडी पण आले असतील. साहिल जरा मम्माला बाहेर सोडून ये. हां हां चला मम्मी. बाय नानी. बाय. One day, their dawn, passing by your hill and the boat in mouth, prepare in a bottle. आयुष चल झोपायला, उद्या शाळेत जायचंय ना, चल. अरे ग, त्याला झोप आली की येईल तो. तुम्हाला काही कामच नाहीये, त्याला शाळेत जायचंय. अगं आजचं छान झालं. हो. अगं काय झालं तुला, अशी का वागतेस? मी किती वेळा सांगू तेच, मला नाही राहायचं इथे. माझी आई पण आज मला बडबडत होती, तिला काय सांगू आपल्या भानगडी, ती तर मला इथे राहूच देणार नाही. तुम्ही कधीतरी माझं ऐकाल का? बोल ना, मी काय करू? मला नाही राहायचंय तुमच्या आई सोबत. अरे याविषयी बोललोय ना मी, तू बोला मी काय करू आता. मी एक सुचवू का? आपल्या एरियात ते आश्रम आहे ना, जिथे लहान वयस्कर लोकांना राहण्याची सोय आहे. अगं पण ते काही मला माहिती नाही, बरीच लोक राहतात तिथे आणि चांगले सगळं. 12 महिने पैसे सुद्धा वाढवू.
अगं पण तिला समजून सांगू कसं? ते काही मला माहिती नाही, नाही तर मीच इथून जाते. मग राहा तुम्ही आणि तुमची आई एकसाथ. अगं ओरडू नकोस, आयुष उठेल. बरं करतो मी काहीतरी. काहीतरी वगैरे काही नाही, उद्याच जा. हो उद्याच जातो, झोपत आता. अगं आई ऐक ना, ते आपल्या शेजारी आश्रम आहे ना, मी तिथे चाललोय. ते आपले जाधव काका आहेत ना, हा त्यांना भेटायला. तर तू येतेस का? मी हा म्हणजे काय ना, तू पण फिरून येशील आणि तुझे ओळखीचे लोक पण आहेत, हो तर त्यांनाही भेटशील. चालेल. तर आपण जाऊन येऊया. हो जाऊया चल. ना. आजी मला पण यायचंय तुला तू. बाळा मी खाली नाही जाते, तुझा पप्पा मला दवाखान्यात घेऊन चाललाय. मला पण यायचंय तुला तू. आपण नंतर जाऊ. हा अरे बाबू, काही सांगायची गरज नाहीये. ऐकलंय मी सगळं. चल तू बाळा. नमस्कार वहिनी, कसे आहात? मी बरी आहे बाबू, तू कसा आहेस? मी पण बरा आहे. आणि ओळखलंच नाही या म्हातारीला? काय म्हणताय वहिनी? अहो तुम्हाला कोण नाही ओळखत, किती जुने संबंध आहेत आपले, नाही का? चल बेटा ऑफिस मध्ये चला. काय रे बाळा, आज एकदम अचानक कसं काय येणं केलंस? काय नाही काका, सहज विचारपूस करायची होती, म्हणजे ते आपल्या आश्रमाची. आश्रमाची? असं अडखळत का बोलतोयस? तुला काही बोलायचं का? इथे राहण्यासाठी काय करावं लागेल, म्हणजे प्रोसेस काय? बाळा एक सांगू का तुला, तुझ्यासारखी माणसं ना आमच्या या आश्रमात दोनच गोष्टींसाठी येतात. एकतर अनाथ मुलांना दत्तक घेण्यासाठी, नाहीतर आपल्या आई वडिलांना या आश्रमात सोडण्यासाठी. आणि माझ्या मैत्रीप्रमाणे तुला एक मुलगा आहे, म्हणजे तू मुलगा दत्तक घ्यायला आलेला नाहीस. हो काका, बरोबर ओळखलं. पण इथे आईला बरं वाटेल आणि आम्ही पण जवळ आहोत. आणि कसं आहे ना, ओळखीच्या लोक पण आहेत तिथे, तर तिलाही बरं वाटेल. आणि या उद्देशाने मी हा निर्णय घेतला. हे बघ तुला एक सांगू का? हां काय हो काका, पण ते जाऊ द्या. मला ना आश्रमात आईसाठी चांगली व्यवस्था हवी, एकदम चांगली व्यवस्था. ती मात्र तुम्ही मला करून द्या. आणि मला आजच ॲडमिशन करायचं आहे. हे बघ, तू तिची काळजी करू नकोस, तिची सगळी व्यवस्था होईल. निसंकोच राहा. काळे फॉर्माळा.
काका इथे काय लिहायचं आहे? म्हणजे मगाशी पण तुम्ही बोललात आईसमोर की आपले जुने संबंध आहेत, तर ते जरा सांगा ना. म्हणजे काय ते लिहायला सुद्धा होईल आणि मला जाणून सुद्धा घ्यायचे. आता बेटा काय सांगू आणि कसं सांगू तुला? मी तुला सांगितलं तू तुझ्या आईने दिलेली शपथ मोडेल, आणि तुझ्या आईने दिलेली शपथ मोडेल मला सांगता येणार नाही. नाही काका, आता तुम्ही मला सांगाच, असं काय लपून ठेवलंय तुम्ही आणि आईनी? तुम्हाला माझी शपथ आहे, प्लीज सांगा काका, प्लीज. हे बघ बेटा, ठीक आहे, तू एवढा विचारतो तर तुला सांगतो. ऐकल्यानंतर कदाचित तुला धक्का बसेल, पण आज वेळच तशी आली. तुला सांगणं मला भाग आहे, तर ऐक. तुझ्या आई वडिलांना आम्ही का नाही विसरू शकत माहितीये का? हे आश्रम तुझ्या आई वडिलांना कधीच विसरू शकणार नाही का माहितीये का? कारण या आश्रमाला मोठं करण्याच्या मागे तुझ्या आई वडिलांचा खूप मोठा वाटा आहे. अरे या आश्रमात राहणाऱ्या गरीब अनाथ मुलांना शिक्षण दिलंय त्यांनी, सुख सुविधा पुरवल्या. खूप उपकार आहेत त्यांचे या आश्रमावर. आज मला खूप दुःख होतंय, खूप दुःख होतंय. तू त्या माऊलीला या आश्रमात टाकण्यासाठी आलायस. अरे ज्या माऊलीने तुला लाडाने प्रेमाने वाढवलं, तू त्या माऊलीला इथे सोडायला आलायस. 21 वर्षापूर्वी आमच्या डोळ्या देखत खूप आनंदाने, उत्साहाने, मायेने त्या माऊलीने तुला आमच्या याच आश्रमातलं दत्तक घेतलं होतं. आणि खूप दुःख होतंय मला. ज्या माऊलीने तुला दत्तक घेतलं त्याच माऊलीला तू या आश्रमात टाकण्यासाठी आलंस. खूप वाईट वाटतंय मला, खूप वाईट वाटतंय.